बॅग पॅक झाल्यात. आता आपण ह्या व्लॉगमध्ये जाणार आहे मुंबईला. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम. आजचा माझा एक 5वा व्लॉग आहे. तर ह्या व्लॉगमध्ये आपण मुंबईला जाणार आहे. आता ॲज मी एकटाच चाललो आहे. आता कशासाठी चाललो आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर निघू आपण आता, वेळ झाली. चला मित्रांनो, येतो. बाय 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 बाय. चलो आता आपण रिक्षाने चाललोय. रिक्षाने आपण मेट्रो आणि मेट्रोपासून आपण निघणार रेल्वे स्टेशनला आणि रेल्वे स्टेशनवरून आपण मुंबईसाठी निघणार आहे. ठीक आहे. रिक्षाचा प्रवासाचा आनंद घेत पोहोचलो मी मेट्रोनी रेल्वे स्टेशनला. खूप भूक लागली होती सकाळी, म्हणून म्हणलं वडा खाऊ. तेव्हा स्टेशनवरतीच वडा खाल्ला. त्या ठिकाणावर मग रेल्वेची वाट बघत बसलो. रेल्वे एक जवळपास 10:30 वाजता मला रेल्वे भेटले. कळणं झालं आहे, म्हटलं रेल्वे कुठं आहे, कशी आहे. कारण मी फर्स्ट टाईम रेल्वेने प्रवास करत होतो, माहीत नव्हतं कसं जायचं. कसं बसं विचारत लोकांना घुसलो रेल्वेमध्ये. त्यात पण लोक जागा देणं बसून बसायला. ते रिझर्वेशन नव्हतं तरी सुद्धा लोक जागा देत नव्हते. बॅक टेबल तरी जागा द्या मागितली. आणि हे 2-2 मिनटाला रेल्वेमध्ये काय शॉप होतं का ते कळत नव्हतं मला. कधी कानातले, कधी हातातले. शेंगावाला आला, म्हटलं शेंगा घेऊ. आणि त्याची इन्कम बघा शेंगावाल्याची किती दिवसाची. हाच विचार करत मी शेंग खात बसलो. म्हटलं जाऊ दे. गाडी निघली आता ही पुणे स्टेशनवरून मुंबईला, म्हणजे आपल्याला ठाण्याला जायचं आहे. तर ठाण्यापर्यंत एक जवळपास 1:30 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. 10:30 म्हणजे लगभग 3.5-4 तास लागतं आपल्याला पुण्यावरून मुंबईसाठी जाण्यासाठी. खूप भूलभुलैया होतं, माझं फर्स्ट टाईम होतं. मला काही कळलं नाही लवकर, पण मी कसं तरी शोधत बसलो रेल्वेमध्ये. आता हा जनरल डब्बा आहे, पण तरीसुद्धा खूप लोक असे रिझर्वसारखे वागतात. तर त्यांनी ऑलरेडी बुक केलेत. तर मला बॅग ठेवायला पण जागा दिली. एवढं मोठं आता मी बघायला गेलो तिथं डोरपाशीच आहे. ठीक आहे, म्हटलं आपलं एन्जॉय करत जायचं, त्यामुळे एवढं काय नाही. बसायला जागा असो नसो, 4 तास कशात काय. चला सफर एन्जॉय करा. छोड़ा है जहान नीच मैं तुम्हारे अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ. धुआं धुआं तन्हार बदली चली आती है छूने. और कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला, ये भी ना हो. किसी मंजर पर मैं रुका नहीं, कभी तुझसे भी मैं मिला नहीं. ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गांव, एक से लोग, एक से नाम, एक फिर से उड़ चला. मिट्टी जैसे सपने ये किताबी पलकों से. कल्याण सोडून फायनली मी पोचलो ठाण्याला. आपलं स्टेशन जे होतं ते ठाणे होतं सगळ्यात लास्टचं. ठाण्याला पोचलो आणि तिथून डायरेक्ट मी धरली परत मेट्रो म्हणजे लोकल मुंबईची. लोकलमध्ये घुसलो ना तर असली डेंजर गर्दी ना. खरं तर इथं गेल्याच वाटलं यार मुंबईत पोचलो बरं का. आणि त्यातल्या त्यात गरमी असली डेंजर. नुसता घाम निघत होता, नुसता घाम. म्हणजे विचारच करू शकत नाही एवढी गरमी मुंबईत. त्यानंतर कसं तरी गेलो, भाऊकडं जायचं होतं, त्यामुळं मग एक रिक्षा गेली. रिक्षामध्ये बसलो. फायनल जरा बरं वाटलं मला. रिक्षात गेलो भाऊच्या ऑफिसवरती. असल्या उंच उंच बिल्डिंग काय दिसतंय. मग आता हाच विचार चाललेला होता की चालेल इथून उरून पाडल्यावर जिवंत राहीन की मरण. तिथून परत मेट्रो धरली भाऊसोबत आणि तिथून निघालो शॉपिंगसाठी. खरं तर मुंबईला एक 2-3 कामासाठी, म्हणजे एक फिरणं आणि दुसरं एक शॉपिंग, त्यासाठी आलो. मुंबईमध्ये उसाचा रस बघून ना लय भारी वाटलं, काय सांगू. कसं बसं रिक्षात बसलो आणि तिथून गेलो डायरेक्ट शॉपिंगसाठी. शॉपमध्ये वेडिंग आहे ना माझी नाही हो, माझ्या बहिणीची आहे. म्हणून 1-2 आपण कुर्ते वगैरे घेऊ म्हटलं थोडेसे. तर मुंबईमध्ये असं ऐकलं स्वस्त आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घेऊन मुंबईला आलो ट्राय करण्यासाठी. खरं हा एक कुर्ता आवडला. त्याची डिझायनिंग एकदम मस्त होती, वेगळीच काहीतरी डिझायनिंग होती.
बिल तर काय आपण पे करणार नाही म्हणून भाऊनेच केलं. भाऊच्या घरी आलो होतो ना मुंबईला. बिल पे केलं आणि तिथून निघालो परत. इतके पाय दुखले ना चालून चालून. आणि मुंबईमध्ये हे ज्या लाईनी दिसताय ना तुम्हाला, हे कशासाठी माहिती का? रिक्षासाठी. चक्क रिक्षासाठी अशी लाईन बघून ना मला टेन्शन आलं. म्हणून जगता कशी लोक इथं भाऊला म्हटलं. म्हणून आता काय करणार, असं जगतात म्हणे इथे सगळे. भाऊला म्हणलं उबर बुक कर. भाऊने उबर बुक केली आणि फायनल उबरमध्ये बसलो. वाटतंय मास्क लाईन वाटरायला ते नुसतं गरमतंय, गर्दी. फायनल आपण आता गाडीमध्ये बसलो. आता रूमवर बसलोय. आपला पहिला पार्ट संपलाय आता इथे. सेकंड डे सेकंड पार्ट. चलो बाय बाय.